वेळ काढून नक्की ऐका. निरोगी आरोग्यासाठी छोट्या पण मोठ्या कामाच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. पायांच्या नखांवर मोहरीचे तेल लावल्याने डोळ्यांची खास, लालसरपणा आणि जळजळ दूर होते. जास्त ताप असताना हिंग खाल्ल्यास खूप लवकर आराम मिळतो. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका, कारण उभे राहून पाणी पिल्याने गुडघे कमजोर होतात. सकाळी कॉफी किंवा चहाऐवजी सफरचंद खाल्ल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील. तुळशीचे सेवन केल्याने मलेरिया होत नाही. नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण आहे. नाश्ता न केल्याने तुमचे शरीर आणि मन दोन्ही कमजोर होतात. तोंडातून श्वास घेतल्याने तुमचे आयुष्य कमी होते, त्यामुळे नेहमी नाकातून श्वास घ्या. खूप गरम काहीही पिल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. 100 वेळा हसणे हे सायकलवर 15 मिनिटे व्यायाम करण्यासारखे आहे. भात रात्री खाऊ नये, कारण भात रात्री खाल्ल्याने पचायला त्रास होतो. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर लिंबाच्या पानांचा रस काढून त्याचा वास घ्या. तुम्हाला लवकर आराम मिळेल. मायग्रेनच्या समस्येपासूनही सुटका मिळेल. मोहरीच्या तेलात मीठ मिसळून मसाज केल्याने कफ निघून जातो. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वी केळी खावी, त्यामुळे शरीरात ऊर्जा राहते आणि केळीमध्ये असलेले उच्च पोटॅशियम त्यांच्या मेंदूला तीक्ष्ण बनवते, त्यामुळे लेखनात खूप मदत होते. हिवाळ्यात अंडी जरूर खावी, कारण त्यात प्रोटीन असते, त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण होण्यासोबत हाडे मजबूत होतात. सकाळी रिकाम्या पोटी 4 ग्लास कोमट पाणी पिल्याने वजन कमी होते आणि चेहरा गोरा होतो. आपले पोटही चांगले स्वच्छ होते. दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सकाळी उशिरा उठल्याने मेंदूच्या नसा कमजोर होतात आणि शरीर आळशी होते. मसुराच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात, त्वचा घट्ट होते आणि चेहरा तरुण दिसतो. दुपारच्या वेळेस आपला आळस वाढू लागतो आणि अंगदुखी जाणवते. आपण जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत आराम वाटत नाही, त्यामुळे दुपारी सलाडमध्ये काकडी जास्त खावी. त्यामुळे आळस दूर होईल आणि शरीराला शक्ती मिळेल. कढईवर थोडे मोहरीचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा हळद घालून भाजून घ्या. कापसाच्या मदतीने फोडांवर बांधा. हा प्रयोग दररोज केल्याने फोड आणि पिंपल्स 2 ते 3 दिवसात बरे होतात. आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्त गोठत नाही आणि रक्त घट्ट होत नाही. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 5 काजू खाल्ल्याने आणि वर थोडे मध चाटल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक दुर्बलता दूर होते. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर मुलतानी माती दह्यात मिसळून डोक्याला लावा आणि डोके धुवा. डोक्यातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होईल. खजूर खाल्ल्याने पाठदुखी दूर होते, परंतु उन्हाळ्यात त्याचे सेवन कमी करा. जे लोक उन्हाळ्यात भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना चांगली झोप येते आणि रक्ताची कमतरता भासत नाही. घशात इन्फेक्शन असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या करा, त्याने आराम मिळतो. नाश्त्यात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचा त्रास होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर वाढतात. दूध पिण्याआधी 1 घोट खारट पाणी पिल्याने यकृत रक्त तयार करू लागते. दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. दुपारी झोपल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते. केळी दह्यात मिसळून खाल्ल्याने शरीरात कधीच कमजोरी येत नाही. रात्री डाळिंब खाल्ल्याने मेंदूला मोठी ताकद मिळते. सुजलेल्या भागावर खाण्याचे पान चोळल्याने सूज दूर होते. जास्त गोड खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर वाढू लागतात आणि म्हातारपण लवकर दिसू लागते. हिरवी मेथीची भाजी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि भूक वाढते. मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गाजराच्या रसात लिंबाचा रस मिसळून सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होईल. रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्याने शरीराला अनेक आजारांपासून आराम मिळतो. भूक लागत नसेल तर 1 ग्लास कोमट पाण्यात काळी मिरी पावडर
मीठ आणि लिंबाचा रस मिसळून पिल्याने भूक लागते. AC मध्ये झोपल्याने लठ्ठपणा वाढतो. पोटाचे आजार टाळण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी मुळ्यावर काळे मीठ आणि ठेचलेली मिरची टाकून खा. तोंडातून दुर्गंध येत असल्यास कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काडीने दात स्वच्छ करा. आवळ्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्ल्याने दृष्टी सुधारते. सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण तेलात हिंग आणि सॅलरी मिसळून सांध्यांना मसाज करा. पोटात जंत असल्यास लस्सीमध्ये सॅलरी पावडर मिसळून प्या. पोटातील जंत मरतात. उंची वाढवण्यासाठी कधीही वाकलेल्या स्थितीत बसू नका किंवा चालू नका. चालताना व बसताना पाठ सरळ ठेवा. बसणे आणि चालणे योग्य पद्धतीने केल्याने उंची वाढते. मुलांच्या गळ्यात मोराचा पिसे बांधल्याने मुलांचे दात खाणे बंद होते आणि मुले रात्री घाबरत नाही. लवंगाचे पाणी उकळून पिल्याने वारंवार लागणारी तहान कमी होते. माशाचा काटा घशात अडकला तर केळी खावी. टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ लागतात. हे करून पहा. जर तुमच्या डोळ्यात मच्छर गेला असेल तर मागे उलटे चालायला सुरुवात करा. मच्छर निघून जाईल. चेहऱ्यावरील तीळ आणि मोस दूर करण्यासाठी दररोज जास्त पाणी प्या. हृदयाला समस्या टाळण्यासाठी रिफाइंड ऐवजी मोहरीच्या तेलाचा वापर करा. रोज जेवणानंतर लस्सी पिल्याने कोणताही आजार होत नाही आणि चेहऱ्यावर चमक येते. लस्सीमध्ये काळे मीठ टाकून पिल्यास ते शरीरासाठी चांगले राहते. जास्त बिया असलेल्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने पित्ताशयात पित्ताचे खडे तयार होतात. काकडीचा रस एका चहाच्या चमचा एवढा घ्या. त्यात गुलाबाचा अर्क आणि ग्लिसरीन टाका. हे तिघे एकत्र चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग गोरा आणि त्वचा स्वच्छ होते. लठ्ठ लोकांनी लिंबाचे लोणचे खावे. ते खूप फायदेशीर आहे. आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ज्यामुळे तुमचे हृदय मजबूत होते व त्वचेचा रंग उजळतो आणि भूक वाढते. काळ्या जिऱ्याचा वापर जेवणात केल्याने आतड्यांचे आजार होत नाही. दररोज आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही तुमचे नखे कापता तेव्हा नखांना तेल लावा. यामुळे तुमची स्मरणशक्ती सुधारेल आणि तुमची कमी झालेली दृष्टीही तीक्ष्ण होईल. अधिक चघळता येणारी फळे खा. यामुळे तोंडाचा व्यायाम तर होईलच, पण दातही स्वच्छ होतील. वाढत्या वयामुळे त्वचेवर वृद्धत्वाचे चिन्ह दिसू लागतात. त्यामुळे हळद खा. त्यामुळे तुम्ही तरुण दिसाल. लठ्ठपणा कमी करायचा असेल तर अर्धा चमचा कलोंजी 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून सकाळ संध्याकाळ पिल्याने वजन कमी होते. जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचं दूध प्यावे. त्यामुळे दिवसभर थकवा येणार नाही. रात्री नेहमी कमी प्रमाणात अन्न खावे आणि गोड पदार्थ खाणे टाळावे, कारण खूप गोड पदार्थ खाल्ल्याने आपले दात खराब होऊ शकतात. मोसंबीचा रस हृदयविकाराचा नाश करणारा आणि ऊर्जा वाढवणारा आहे. रोज अर्धा कप मोसंबीचा रस सकाळी नाश्त्यासोबत घेतल्याने हृदयविकारात आराम मिळतो. कांजण्या आल्या असल्यास रात्री झोपताना कडुलिंबाची हिरवी पाने बारीक करून चेहऱ्यावर लावा. सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. असं 2 महिने केल्याने कांजणांचे डाग दूर होतात. शिवाय कडुलिंबाच्या पानांचा रस आठवड्यातून एकदा प्यावा. तो त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दातांमध्ये कीड झाल्यास रात्री झोपताना थोडे हिंग चावा. कीड आपोआप बाहेर पडतील. शरीराच्या कोणत्याही भागाला काटा टोचला असेल तर त्या ठिकाणी हिंगाचे पाणी लावा. काही वेळा काटा बाहेर येईल. हृदयाची धडधड, छातीत दुखणे आणि छातीत जळजळ यांपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाचा रस तयार करून प्यावा. छातीत होणारी जळजळ दूर होते. बाजरीची भाकरी दुधासोबत खाल्ल्याने शरीरात शक्ती येते. भाकरी खाताना तोंडात कडूपणा जाणवत असेल तर समजून घ्या की ताप येणार आहे. तांदूळ भिजवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्यावे. त्यामुळे पोटातील जंत मरतात. हाताच्या आणि पायाच्या तळव्यावर तिळाच्या तेलाने मसाज करून झोपा. अनेक रोगांपासून वाचाल. बिस्किटांना ओलसर होण्यापासून वाचवण्यासाठी टिश्यू पेपरने गुंडाळून एअरटाईट बॉक्समध्ये थोडे तांदूळ टाकून नंतर बिस्किटे ठेवा. असे केल्याने बिस्किटे खराब होणार नाहीत, कारण तांदूळ बिस्किटांचा ओलसरपणा शोषून घेतो. कच्चे पनीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चांगल्या पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. मुलांच्या आहारात याचा अवश्य समावेश करा. त्यामुळे मुलांची वाढ सुधारते
आणि ज्या लोकांना सर्जरी केली आहे त्यांनी कच्चे पनीर सेवन करणे आवश्यक आहे, कारण ते सर्जरी लवकर बरे होण्यास मदत होते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशन चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.